सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी काय आहे? थँक गॉड तू फोन घेतलास. तर मग अशी लँडलाईन वर तूच केला होतास ना फोन. हो मग काय करणार? तुझा फोन किती वेळ एंगेज येत होता. कोणाशी बोलत होता इतका वेळ तू? अगं कोणाशी काय, तुलाच फोन लावत होतो मी, तर तुझा काय एंगेज होत होता. आणि मी तुला फोन लावत होते तर तुझा फोन एंगेज येत. अच्छा, तुला काय वाटलं मी कोणाशी बोलत होतो? आता मला कसं कळणार? मग मगाशी फोन केला होतास लँडलाईन वर, तेव्हा माईशी बोलली का नाहीस? काय बोलणार होते मी? की आदित्यचा फोन लागत नाहीये. कशी आहेस? छान. तू? वाईट. का म्हणे? काय ना, एक रडकी मुलगी नाहीये ना इथे. अच्छा. रडकी म्हणे. विजया, चेक लिहून ठेवलं तेवढं नानाबाईंच्या अकाउंटला भरा. करशील ना? हो. अरे हो, मी ना सकाळीच आठवण करणारच होते तुला. अरे हो, तुझ्या होम कॅलेंडरवरती असेलच नाही का? मी सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम नेहमी तेच करतो. बोला, आज काय इन्स्ट्रक्शन्स आहेत मॅडमच्या? ए हो, पण त्याच्यामुळे सगळं सुरळीत होतं ना अमित. मी चेष्टा करतच नाहीये, मी अप्रिशिएटच करतोय. ए बरं ऐक ना, मी तुला म्हणाले होते ना की मुलांना त्या थिएटर वर्कशॉपला पाठवते म्हणून. प्रॉपर चेक केलंस ना? कारण उगाच ते भोरटी आणि गाजावाजा करणारी वर्कशॉप खूप वाढली आहेत. अरे नाही, सगळं चेक केलं मी. आणि तुला माहितीये का अमित, मुख्य म्हणजे ना तिथे कसल्याही प्रकारच्या ग्लॅमरचं आमिष नाहीये. आणि ऐक ना अमित, मी साक्षी, मयुरी आणि पल्लव घाचीही नावं नोंदवते, तर प्लीज एक चेक लिहून दे ना मला त्याच्यासाठी. ओके, हे बघ आणखीन एक चेक सही करून ठेवलेला आहे, लगेच घेऊन टाक. बरं, मी नानांशी बोललोय आदित्य आणि मेघनाला हॉलिडे पॅकेज देण्याबद्दल. अरे पण नाना बोलले होते ना मेघनाची परीक्षा चालू होती तेव्हा. तेव्हा आदित्यने अगदी पॉइंट ब्लँक नाही असं सांगून टाकलं होतं. हो, पण नाना आता जरा पुन्हा प्रयत्न करणार आहेत. तूही एकदा मेघनाशी बोलून बघ ना. हो, ती आता आईकडे गेली ना, ती आली की बोलते मी तिच्याशी. बर, मी निघू. हो. आणि हा, तुझं ते सगळं टायमिंगचं वर्कशॉपचं सगळं सेट आहे ना? हो, सगळं सेट आहे. फक्त नेणे आणण्याची शटल सर्व्हिस मलाच द्यावी लागणार आहे. चांगलं आहे, तेवढीच बारीक होशील. वाटच बघतो तुम्ही या लुकची. आज नाही सांगणार? काय? लवकर ये. काल सांगितलं होतं ना, आलास तू काल लवकर. आज येतो. बाय. नीट जा. येस. चला ऐक, आजपासून मुलांचे नाट्य शिबिराचे वर्ग चालू झाले. अरे वा. मुलं इथे मोठी नाटकं करत असतात, तिथे तोंडातून शब्द फुटतोय का बघूया. अहो,
मी काय सांगते ते आधी ऐका. काय तुम्ही आदित्यशी बोललात का त्या हॉलिडे पॅकेज बद्दल? काय झालं? बोलतो आताच बोलतो. हो रे. चल निघतो मी. अरे डबा घे ना. अगं नाही, लवकर निघतोय. बरं आदित्य, म्हणजे वेळ आहे ना रे बाबा तुला बोलायला थोडासा? हो आहे ना. नाही म्हणजे काम बिम कसं काय चाललंय तुझं? मी काय म्हणतो नाना, डायरेक्ट मुद्द्याचं बोला ना. अरे नाही, मला असं विचारायचं होतं की 4 दिवस सुट्टी काढता येईल का तुला? कशासाठी? नाही, माझं जरा काम होतं रे. करशील ना? सांगा ना नाना. सांगू का ग? सांगा ना आता. खरंच घेशील ना सुट्टी? हो तुम्ही सांगा तर खरं. काय नाही, 4 दिवस सुट्टी घ्यायची आणि मेघनाला घेऊन हिल स्टेशनला पळून जायचं. करशील ना रे एवढं? हो. करशील? बरं सांगतो मी. ए, सांगतो अरे, कसं सांगतो, आदित्य? चला, बाय. आदित्य बघितलत ना, काय पोरगा आहे, मला वाटलं तो टुणटुण उडी मारेल. नेहमीच आहे अनपेक्षित उत्तर. आईवर गेलाय. अगं हॅलो, बोल. काय झालं? म्हणजे काय होणार होतं? नाही, तुझा आवाज गंभीर वाटला म्हणून. सॉरी सॉरी सॉरी. अगं मी जरा कामात होतो ना, तर तोच मूड कॅरी झाला. ओ, नंतर करू का? नाही नाही, आय मीन बोल ना, इट्स ओके. नाही, काही नाही. कसा आहेस? मी बरा आहे. आणि घरचे सगळे? विचारतायत तू कधी येणार आहेस. पण तू नाही विचारतेस ना. अच्छा, म्हणजे मी विचारलं तर येणार आहेस का लगेच? आईला असं एकटीला सोडून येणं बरोबर नाही ना रे. हा, बरोबर आहे. ठरलं की तू बोल. नाही, तूच बोल. तुझं घरी येण्याचं ठरलं की कळव मला. हो. ठेवू मग? हो. चल बाय. बाय. काय मॅडम, उठायचा विचार आहे की नाही? नाही आई, खूप झोप येते. काय? अगं इतका वेळ लोळतेस आणि अजून झोप येते तुला? अगं आई, झोप नाही झाली माझी पूर्ण. अगं कितीतरी वेळ मी म्युझिक ऐकत होते, पुस्तक वाचत होते, खूप वेळ झोप नाही लागली मला. हो का? अगं त्यापेक्षा सरळ सांग की आदित्य शिवाय करमत नाहीये ते. छे छे, तुझं आपलं काहीतरीच. असं काही नाही. असं काही नाहीये. अगं चेहऱ्यावरच दिसतंय तुझ्या. हो ना. माई, मी काय म्हणते, आपण पाणीपुरी करूया का आज? अगं बाई, करूया की. नाहीतरी मुलं ना थिएटर वर्कशॉप वरनं आल्यावर सारखे भूक भूक करत असतात. आणि मुख्य म्हणजे ना, घरात सगळं सामान आहे पाणीपुरीचं. परवा मेघनाने नाही का सगळा स्वयंपाक केला होता, तेव्हा पाणीपुरी करणार होती ती संध्याकाळी. हो हो, तेव्हा दोघांनी साहित्य आणलं होतं खरं सगळं. नाही, स्वयंपाक झाला पण पाणीपुरी काही झालीच नाही. म्हटलं आज करूया. उत्तम. मुलं सुद्धा ना सॉलिड खुश होतील. हे पण भरपूर करूया, ती एवढी एवढीशी नको. ते स्वतःसाठी नानांसाठी विचारणं चाललंय सगळं. हो म्हणजे काय, आम्हाला दोघांनाही भरपूर आवडते. मग करूया. अगं काय झालं? काय झालं? अरे देवा. अगं तुम्ही ओढू नका. जाऊ 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 दरवाजा दरवाजा
माई माई हो 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 अहो त्याला कळणार आहे काही भाषा. अगं पण काहीतरी बोलत राहायलाच हवं ना आपल्याला. हा जाऊ 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 जाऊ. कुठे कुठे दिसत नाहीये मला एकतर. अगं माई पण हिंदीत कशाला बोलतेस? अगं आपल्याला कुठे माहितीये कुठून आलंय ते. हिंदी कसं सरसकट कळतं ना. अगं मला नीट सांगा एकतर दिसत नाहीये मला काही. अगं पण बोला तुम्ही मारा मारा तुम्ही दोघी जणी मारा. माई जगात तू काही काम सांग ते सगळं करू आम्ही, पण हे धुरं बिरं मारणं आमच्या तरी शक्य होणार नाही. नक्की सांगा ना कुठे. त्यापेक्षा तुम्ही हकलत आहे ना तसंच हकलूया. काय चाललंय तुमचं? तुमच्या अंगात काय बाबाजी आलेत की काय? जाऊ 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 थांबा, घाबरू नका. जाऊ काय जाऊ हे? जाऊ वा चाल बाहेर जा. वाचायचंय हा. आमचे सोफे खुर्च्या मोडतील ना. काय हो काय जाऊ बोलताय जाऊ काय? जाऊ 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 तो केवढा? हळू मारा हळू मारा हळू त्याला हळू मारा हो. हळू मारा लागेल त्याला. एक होतं- हळू एक होतं जुरळ, चालत नव्हतं सरळ, बसमध्ये चढलं, तिकीट नाही काढलं. हा जा रे चाल. हट. ती तुम्ही आरडाओरडी करता ग माई. त्या अरे वर्षी तो? मुलाला किती ठीक आहे घाबरता बेटा. तुम्ही. काय काय चाललंय काय तुमचं? कुठे भित्र्या भागोबाई कुठल्या? आणि काय ग लोकांनी आपल्या सुरक्षेबाबत जागरूक असावं असे पत्र लिहिताना लोकांना हे तुमचं शौर्य, एक झुरळ तुमच्या अंगावर कोणी टाकलं तर तुमचं शौर्य जाईल मातीत. मग काय घाबरतात वेड्यासारखं. अरे अजून एक काय पेपर 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 काय हो तो वाचायला. काय ग काय चाललंय. काय नाही आई, बोर झाले. बोर झालंय. काय करूया ग मग. शॉपिंगला जाऊया का ग. बऱ्याच दिवसात ना तुझ्यासाठी काही घेतलं पण नाहीये. जाऊयाच. नाही नाही नको आई, मला काहीही घ्यायचं नाहीये. अगं आणि शिवाय आपण बाहेर पडू आणि तोपर्यंत आदित्य येईल. हो का आदित्य येणार आहेत. हो म्हणजे येईल. बरं बरं मग मी काहीतरी खायला करते त्यांच्यासाठी. पण मला सांगशील त्यांना काय आवडेल. असं काही नाही ग, खाण्यापिण्याचे फार काही नखरे नाही आहेत त्याचे. असं म्हणतेस. हा मी रात्रीनं साबुदाणा भिजवलाय. साबुदाणा वडा करते चालेल. चालेल, आवडतात त्याला. चल, बरं झालं. हा मी तयारी करते चल. कशाच्या जोरावर सांगितलं मी आईला आदित्य येणार आहे म्हणून. करू का फोन. पण फोन करून काय बोलू. नुसतं असं म्हणू का की आई आज साबुदाणा वड्यांचा बेत करतीये, तर मग तोच म्हणेल मी येतो टेस्ट करायला. हॅलो. हाय. हाय बोल. काही नाही, जस्ट विचारायला फोन केला होता की तुला साबुदाणा वडा आवडतो का. का एकदम काय झालं. नाही अरे, आई करणार होती आज संध्याकाळी, तोच विषय चालू होता म्हणून म्हटलं तुला विचारूया, तुला आवडतात का. हो आवडतात ना. पण म्हणजे ते खाण्यासाठी मला आज पण यायचंय का तिकडे. म्हणजे नाही येणार आहेस तू. नाही तसं काही नाहीये, येऊ पण शकतो. नाही तू कामात असशील तर मी सांगते आईला तसं. अच्छा म्हणजे निमंत्रण आईचं आहे तर. नाही येणार मग. तू बोलावलंस तर येशील. बोलावून तर बघ. बाय. चल बाय.
काय काय आज काय नवीन उद्योग काढलाय? अरे उद्योग हवाच ना, आणि मुलांच्या बुद्धीला जरा चालना. रॉकेट तयार करतोय. रॉकेट? उगाच सगळं. एक मिनिट थांब. हे काय? हा हे जरा दर असं. हा हवा जाता कामा नाही. नाही. हा, आता एकच मिनिट. सोडू का? नाही सोडू नको. आता इथे आण फुगा. असं इथे आण. असं ठेव. हा, दोरा तुटेल ग. अगं बाई दोरा बांधलात का? कुठे? हे दोऱ्यावरनच रॉकेट जाणार आहे असं. हा धरून ठेव. हो धरलंय जपून जपून फुटेल तो. हो नाही फुटत. हा एक मिनिट. आता काय काय तुमच्या डोक्यातून कल्पना निघतात ना, खरंच कमाल आहे बाई. नाही, मुलांना जरा गंमत ग. हा आता जाऊ दे होते. हा चल. आता मी सांगितलं की तो ते सोडून दे फुगा तो. नको हवा जाईल त्यातली. अगं हवा गेल्यामुळेच रॉकेट पुढे जाणार ना. तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेल हो. अगं पण त्याशिवाय रॉकेट पुढे कसं जाणार. अगं बाई होच की. ए थांब मी काउंट डाऊन टायमिंग देतो रॉकेट लॉन्चिंग सर. येस बॉस. 5 4 3 2 1. है की नाही. बापरे किती मजा आली मला. मुलांना किती मजा येईल. मी काय म्हणते, तुम्ही ना हा प्रयोग अंगणात करा आपल्या. अंगणातच करणार आहे. ही ट्रायल घेतली मी. अंगणात तर मी असं वरांड्यात दोरा बांधणार एक, आणि एक राणे काकूंच्या खिडकीत. मी रॉकेट सोडलं की राणे काकूंच्या खोलीत. बरोबर ना? हॅलो. हा माई, अगं आज ऑफिस संपल्यावर मी मेघनाकडे जाऊन ये ना. अगो बाई म्हणजे आजही सासूरवाडीला बोलवलं वाटतं जेवायला जावई बापूंना. मग ते घरी येऊन जेवतो मी बस. अरे नको रे, जेव त्यांच्याकडे, काही हरकत नाहीये. सासूबाई लाड करतायत ना, करून घे. आणि राहायचं असेल तर राहा सुद्धा. म्हणजे परत फोनचं गोंधळ होणार नाहीत म्हणा. ऐकलं सांग त्यांना. आज ना तुम्ही झोपल्यावरच येतो मी घरी. म्हणजे काय फोनचा गोंधळ झाला ना तरी तुमच्या दृष्टीआड किंवा कानाआड. ओके हॅलो हॅलो. तिला घाबरला. पण बाकी आपले धाकटे युवराज बोलण्यात तयार झाले का. मा कुणाच्या तालमीत तयार झाले. बरोबर आहे ना. अय्या हे काय? पहिली गोष्ट म्हणजे गोंधळ करायचा नाही. हो पण हे काय आहे. आणि आजी तू फुगा घेऊन का उभी आहेस? अरे सांगतो तुमच्यासाठीच चाललंय सगळं. आमच्यासाठी चाललाय? हा? मग सांगा ना लवकर. सगळं सांगतो. आणि मला सांगा तुमचं थिएटर वर्कशॉप कसं झालं. एकदम बेस्ट, सॉलिड. हो आज आम्हाला ट्रस्ट गेम शिकवला. अरे वा, ट्रस्ट गेम म्हणजे काय बॉ. नाही आधी हे फुग्याचं काय ते सांगा, नंतर वर्कशॉपचं. हो की नाही का. नाना आता सांगा ना लवकर, भाव कशाला खाताय? अगं भाव नाही खाते का बाई. बरं मला सांगा, सगळ्यात आधी रॉकेट कोणाला उडवायचं. मला. नाना हर्षवर्धन नंतर. का अगं तू त्यांची लाडकी आहे. त्यांचा काही भरोसा नाही, तुलाच देतील आधी. हो हो नाही तसं नाही करणार. मला सांगा मग पहिलं कोण. ए किती गोंधळ करताय. हा सगळ्यात लहान कोण आहे त्याच्यापासून सुरुवात करायची आपण. काय ये महाराजीला पण हा गेम होतो. मग ठीक आहे, तुमच्यासारखी अडाणी आहे का. जागा मग पळ लवकर. ये इथे घट्ट पकड बरं का, आधी सोडू नकोस. आता नाना काउंटडाऊन सुरू करतील आणि एक म्हटलं ना ती झुपकन सोडून द्यायचं. मग कशी धमाल येते आपल्याला. हा नाना करू सुरू. येस बॉस. 5 4 3 2 1. आवडलं का. आता खेळा सगळे. अरे दुसरे फुगे आहेत तिकडे, घ्या. चला अगदी. नाना तुम्ही पण सॉलिड होता. कसले काय गेम शोधून काढता.
अगं असं प्रॅक्टिकल मधूनच शास्त्र शिकायचं असतं. तुला असं शिकवलं बरं. आता खेळू दे त्यांना, मग त्यांची थिअरी करून घेतो. हो बरं चला मी जाते वर काम पडली. आपण पण प्रॅक्टिकल करूया. पाण्याचा उत्कलन बिंदू तपासूया. आ? चहा करतो तुझ्यासाठी, चल. काय हो आई ती तू सुक्या खोबऱ्याची चटणी करतेस ना ग, मिरची घालून. त्याचं काय? त्या चटणीची रेसिपी सांग ना मला. मेघना, चटणीची रेसिपी विचारतेस? ऐकायला बरं वाटतंय हो. आदित्यला चव द्यायची वाटतं. नाही असं काही नाही, सगळ्यांनाच नाही. म्हणजे आमच्या घरी गोडाचं प्रमाण एकूणच जरा जास्त आहे ना, म्हणून काहीतरी झणझणीत. म्हणजे खाणं तर आहेच आहे गोड, पण वागणं आणि बोलणं सुद्धा. भाग्य आहे ग बाई तुझं. सगळ्यांच्याच नशिबात नसतं असे. काय आहे, खाणं तिखट परवडतं, पण वागणं आणि बोलणं मात्र गोडच हवं. मेघना, पूर्वीचं आणि इथलं काहीच मनात ठेवू नकोस. लाख मोलाचा माणूस मिळाले, सर्व तोपरी जप त्याला. प्रेमाने बांधून ठेव.